अब उसके आगे देखते हैं, ठीक है। पेज नंबर 2 निकालो, लास्ट का पॅरेग्राफ देखो. पान नंबर 2 काढा आणि शेवटचा पॅरेग्राफ बघा. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नको, नदी नाल्यांना पूर असतील, पिसईच्या पर्या, साडेघरच्या पर्या यांना उतार नसेल. शाम जिनके घर में दापोली में रहता था वो बोल रहे थे, वो घर मालक उसको बोल रहे थे कि बेटा तू अभी मत जा, पाऊस खूप वाढला है, पाऊस बहुत ज़्यादा जोर से बारिश आ रही है, तू अभी घर मत जा, क्योंकि नदी नाले में बहुत सारे पानी भर गया होगा, है ना, अब जाना सही नहीं है, ऐसा उनके घर मालक ने उनको कहा. मी कोणाचे ऐकले नाही. श्यामने किसी का भी नहीं सुना. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. मन में बस एक ही लगन थी कि मुझे मेरे भाई के लिए कपड़े लेके जाना है. बस यही मन में निर्धार किया हुआ था और बहुत घर जाने की इच्छा थी. इसलिए श्याम ने किसी का भी न सुनते हुए घर जाने का तय किया. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. नवीन कोट साथ में लिया और श्याम घर जाने के लिए निघाला. पंख असेल तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटले नव्हते. श्याम बोल रहा है, अगर पंख रहते मेरे को तो मैं उड़ के अपने घर गया रहता. चलने का कष्ट मुझे नहीं होता. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. मैं घर जाऊंगा तो मेरी माँ को कितना आनंद होगा, कितनी खुशी होगी. इस कल्पना में श्याम चलते जा रहा था तो उसे चलने का कष्ट समझ में नहीं आ रहा था. एक नानोटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. म्हणजे छोटे छोटे पाण्यातले जे किडे, साप वगैरे असतात ते छोटे छोटे किडे श्यामच्या पायावरून जात होते, आजूबाजूनी जात होते. सापाचा प्रकार आहे. नानोटी म्हणजे काय आहे? हा एक सापाचा प्रकार आहे. तो उसके पैर के बाजू से एक सांप छोटा सा कूद के गया. त्याचा हिरवा रंग असतो. नानोटी उड्या मारत जाते. वो जो सांप है नानोटी वो जंप करता है, वो कूदता है, वो उडी मारत जातो. पिसईच्या पर्या दुथडी भरून वाहत होत्या. पिसईच्या पर्या म्हणजे पाणी खूप जोराजोरात वाहून जात होते. त्याच्या पाण्याला ओढफार काय करायचे. नदी नाल्यामध्ये खूप पाणी वाहत होते. पिसईच्या पर्या दुथडी भरून वाहत होत्या. त्याच्या पाण्याला ओढफार काय करायचे. श्यामला कळत नव्हते की आता काय करायचे. इतके पाणी आहे, इतक्या जोराच्या पाण्यामध्ये कसे जायचे. आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. नदीमध्ये प्रवेश केला. आईचे नाव घेतले आणि श्यामने नदीमध्ये प्रवेश केला. हातात काठी होती. पुढे काठी टेकवायची आणि मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याचा बेतात होतो. इतनी बारिश आई थी कि नदी में बहुत पूर आ गया था. हाथ में लकड़ी लेके आगे लकड़ी रखकर फिर पीछे से पैर डालना, इस प्रकार से श्याम नदी को पार कर रहा था. परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवील. श्यामच्या मनामध्ये इतक्या छान छान कल्पना होत्या की मी पण माझ्या भावाला, आईला भेटायला चाललो होतो तर, आणि नदी जी आहे, हे नाले आहे छोटे छोटे, हे पण कुणाला भेटायला जातात. तर मी भेटायला चाललो आणि हेही भेटायला चालले असतात तर ते नाले नदी मला कसे बुडवतील. अशा सुंदर कल्पनेने श्याम समोर समोर चालत राहिला होता. माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. नदी नाले जसे एकमेकांना भेटायसाठी उत्सुक होते त्याच प्रकारे मी माझ्या भावाला भेटायसाठी उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. मतलब बहुत जिद थी कि मैं मेरे भाई को कब मिलूँगा और कब उसको नए कपड़े पहनने के लिए बोलूँगा, नया सदरा दूंगा. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. त्याचप्रमाणे मी पण नाल्याप्रमाणे माझ्या भावासाठी मनातून प्रेम
प्रेमाने आणलेला सदरा त्याला कधी देतो या उत्सुकतेने समोर समोर चाललो होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. जब बारिश गिरती है तो जो कंकर पत्थर है वो ऊपर आते हैं, वैसे ही वहाँ पे भी आए थे. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. श्यामच्या पायाला पण खूप गोटे रुतत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. परंतु श्याम का उसके ऊपर ध्यान नहीं था. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होता. विजा चमचम करत होत्या. खळबळ खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. बहुत जोर से बारिश आ रही थी, बिजली कड़क रही थी और उसके बाद में शाम को अंधेरा पड़ने के पहले घर पहुंचने की इच्छा थी, परंतु रास्ता चलते चलते ही अंधेरा हो गया. बहुत बिजली कड़क रही थी और ज़बरदस्त पानी आ रहा था. खळखळ खळखळ पाणी वाहत होते. बहुत जोर से पानी बह रहा था. पंचमहाभूतांच्या नाचातून म्हणजे सभी तरफ से वारा, बारिश, है ना, बिजली की कड़कड़ाहट और नीचे से पैर के ऊपर वो चुभने वाले, वो सभी को बोला गया है पंचमहाभूत. ह्या सगळ्यांच्या नाचातून मी चालत चाललो होतो. श्याम का म्हणे ह्या सगळ्या त्रासाला सहन करत करत मी समोर समोर चालत होतो. का बरं? की श्यामला घरी जाऊन आपल्या भावाला सदरा देण्याची धडपड वाटत होती. खूप इच्छा होती. शेवटी मी एकदाचा घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. शाम का समय था. मैं घर पहुंचा. घर में जाने के बाद में बाहर से ही माँ को आवाज़ दी. आईला मी आवाज़ दिला. ओलाचिंब झालं होतं, मतलब पूरा शाम कैसे पूरे गीले हो गए थे. आणि मी बाहेरूनच आईला हाक मारली. आई आई म्हणून श्यामने आवाज़ दिला. हवेत फार, मतलब बाहर जो थी बहुत ठंडी पड़ी हुई थी. उनके पिताजी थे, वो शाम की पूजा कर रहे थे. संध्या करते, मतलब जो प्रार्थना करते हैं ना, वो प्रार्थना कर रहे थे. आई ने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. ठंडी होने के कारण शेगडी जो है वो गरम, निखारे मतलब जो गर्माहट आने के लिए जो सेकने के लिए देते हैं, वो उपले आई ने उनके पिताजी के पास में रख दिए थे. अण्णा आला. आई अण्णा आला. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे भाऊ भेटले. जोर जोर से छोटा भाई दौड़ दौड़ के हुए आई को आवाज़ देने लगा कि भाई आया है. अण्णा आला म्हणजे माझा भाऊ आला, अण्णाचा भाऊ आला, असा जोराजोरात आवाज देऊन दोघेही भाऊ भेटले, है ना. त्यांनी दोघांनी एकदम कडाक्याची मिठी मारली स्वतः दोघांनी. इतक्यात पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. साडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. अब सब उसके साथ में बात करने लगे कि बेटा इतनी बारिश में तू काहे के लिए आया, है ना, नदी में पानी नहीं था क्या, नदी में पूर नहीं था क्या? इस प्रकार के प्रश्न उनके पिताजी श्याम को कर रहे थे. हो, परंतु मी आलो कसा तरी. श्याम बोल रहा था. हो, सगळं होतं, नदीला पूर आला होता, है ना, जोरात पाऊस होता, परंतु मी आलो कसा तरी. मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले. उनके पिताजी बोल रहे थे, बेटा इतने बारिश में नहीं आना चाहिए. उस दिन क्या हुआ, एक औरत वहाँ से बह गई थी, है ना. बरे ते कपडे काढ. आई काय म्हणाली, लगेच आंघोळ कर आणि ते कपडे, ओले झालेले कपडे अंगातून काढून टाक. ऐसे उनकी माताजी शाम को कहती है कि बेटा तू गीला हो गया है तो अपने जल्दी जल्दी कपड़े निकाल, नहा ले और दुसरे कपडे पहन ले. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. जब मैं नहाने गया तब मेरे छोटे भाई ने जो मैंने लाया था सामान उसको खोला और देखा कि उसमें अपने लिए कुछ लाया है क्या, क्योंकि छोटे बच्चों को हमेशा उत्सुकता रहती है, अगर कोई बाहर से आता है तो उन्होंने अपने लिए कुछ लाया है क्या, है ना. ऐसा छोटे बच्चों को उत्सुकता रहती है. तो वैसे ही उन्होंने अपने भाई का वो जो गठड़ी थी वो खोली और उसमें देखा कि उन्होंने क्या लाया है. कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार,
कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार. मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते. ते प्रेम होते. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. त्या गाठोड्यामध्ये श्यामने काय आणलं होतं आपल्या भावासाठी? नवीन कोट शिवून आणला होता. तो कोट म्हणजे श्यामचं हृदय होतं. श्यामचं आपल्या लहान भावावर असलेलं प्रेम होतं आणि आईने ती श्यामला शिकवलेली